देऊळ बंद 2 या सिनेमामुळे प्रवीण तरडे आणि स्नेहल सध्या चांगले चर्चेत आलेत. प्रवीण यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शनही केलंय. प्रवीण यांनी नाटकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या दरम्यान प्रायोगिक नाटकांसाठी काम करताना त्यांची भेट स्नेहल तरडे यांच्याशी झाली. स्नेहल यांच्या घरातून लग्नाला विरोध होता. प्रवीण तरडे एका कंपनीमध्ये नोकरीला होते, पण अभिनय क्षेत्रात यायचं म्हणून त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर एकांकिकांमध्ये काम करताना प्रवीण यांची भेट स्नेहलशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर प्रवीण यांनी स्नेहलला लग्नाची मागणी घातली. स्नेहलने लग्नाला होकार दिला. मात्र अभिनेत्रीच्या घरातून लग्नाला विरोध होता. स्नेहल आणि प्रवीण यांच्यात तब्बल 12 वर्षांचं अंतर आहे. प्रवीणकडे घर आणि पैसा नाही, त्यामुळे स्नेहलच्या घरातून लग्नाला विरोध होता. त्यात कला क्षेत्रातली नोकरी ही बेभरोशाची असते. तेव्हा आईला सांग मी मालिकांसाठी लेखन करतो, असं तरडेंनी स्नेहलला सांगितलं. तेव्हा आईशी खोटं कसं बोलणार म्हणून स्नेहलने तसं बोलायला नकार दिला. तेव्हा तरडेंनी मुंबईमध्ये मित्रांना फोन करून मालिकेसाठी काम मागितलं. तेव्हा अग्निहोत्र, असंभव या मालिकांचं कोणतंही क्रेडिट न घेता त्यांनी लेखन केलं. याबद्दल तरडे म्हणाले होते, मी काहीतरी करायचं म्हणून मुंबईच्या 1-2 मित्रांना फोन लावले. त्यानंतर काम करायचं ठरवलं आणि माझ्याकडे राहायला घर नव्हतं. मी पुण्यात राहायचो आणि आता लग्न करायचंय. बायकोला अभिनयात त्यावेळी अनेक अवॉर्ड्स मिळाले होते. आता काहीतरी तर सांगितलं पाहिजे ना. मी स्नेहलला म्हटलं, काळजी करू नकोस. तुझी आई काही म्हणाली ना तर लक्ष नको देऊस. शेवटी आईचं काळीज येते. पण मी कमवेन काहीतरी. घर घेऊ आपण. आता भाड्याने राहू, नंतर लग्न झाल्यावर होईल सगळं. आम्ही छोट्या घरात राहायचो. तर मी स्नेहलला म्हटलं, तू अगदी विश्वास ठेवून माझ्यासोबत लग्न केलंयस, तेव्हा मी पुढच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुला घर गिफ्ट करेन. आणि 1 वाढदिवस गेला, पण हळूहळू पैसे साठवत होतो. मग लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला मी तिला एक फ्लॅट गिफ्ट केला आणि मग त्यानंतर प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला अनेक फ्लॅट दिले, असंही प्रवीण यांनी सांगितलं. या प्रवासात स्नेहलने प्रवीणला पाठिंबा दिला. स्नेहलने प्रवीणला लॅपटॉपवर टायपिंग कसं करायचं हे सुद्धा शिकवलं होतं, ज्यावर ते पुढे मालिकांचे स्क्रिप्ट लिहू लागले. स्नेहल आणि प्रवीण यांच्या सुखी संसाराला 17 वर्ष पूर्ण झाली. संसारासाठी 11 वर्ष करिअर सोडलं. पण देऊळ बंद 2 मध्ये स्नेहलने त्याच जोमाने पुन्हा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सगळ्यामुळे तरडे कपल इंडस्ट्रीमधलं आयडियल कपल आहे. तुम्हाला कशी वाटते प्रवीण आणि स्नेहलची ही जोडी हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.